नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढच्या वाचनाला आपण सुरुवात करण्यापूर्वी एक तुम्हाला नम्र विनंती, आणि ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आणि त्याचप्रमाणे तुमची मते, अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईबमुळे मला अशाच छान छान कादंबऱ्या, कथा वाचायला खूप मोटिवेशन मिळतं आणि खूप छान वाटतं. मला तुमचे कमेंट वाचायला खूप आवडतं आणि त्याचे उत्तर द्यायलाही खूप आवडतं. त्यामुळे नक्की कमेंट करा व नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करूयात. जवळ 25 रुपये शिल्लक होते. त्यातले काही गावाकडे दिवाळीसाठी घेऊन गेलो होतो. ऑगस्टपासून आईलाही महिना 15-20 रुपये देत होतो. त्यामुळे घरात दिवाळीचा आनंद साजरा झाला. सुनीताबाईंचं 12-14 महिन्यांनी सविस्तर पत्र आलं. त्यामुळे खिरीत तूप सांडल्यासारखं झालं. एप्रिल-मे मध्ये इंग्लंडहून परत आल्यापासून ताईंची आणि भाईंची खूपच धावपळ सुरू झालेली. दिल्लीत दूरदर्शनवरचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली. भारतात प्रथमच दूरदर्शन चालू करायची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली. इतरही काही संकल्प योजून ते कामाला लागले होते. सुनीताताईही दिल्लीला गेलेल्या. पत्रव्यवहार आणि वाढलेली नवी कामं यातच त्यांच्या शक्ती संपुष्टात येत होत्या. मला याचा नीटसा पत्ता नव्हता. मी आपला माझ्याविषयीच्याच विचारात गर्क होतो. भाईंना पत्र पाठवत होतो. 4 पत्र पाठवली तरी एकाचंही उत्तर नाही. मला नसत्या शंका येऊ लागल्या. हा काळ भाईंच्या अत्यंत उत्कर्षाचा. नाट्यसृष्टीत ते अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून गाजत होते. त्यांची नवी पुस्तकं, लेख यांच्यावर लोकांच्या अधिकाधिक उड्या पडत होत्या. किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी अंकापासून त्यांच्या अपूर्वाई हे मराठी एकदम वेगळं आणि नवं वाटणारं प्रवास लेखन क्रमशः सुरू झालं होतं. मला वाटू लागलं, आता मोठमोठे लेखक, वाचक, कामाची माणसं, नाट्य कलावंत, प्रकाशक, संपादक यांचा नुसता गराडा भाईंच्या भोवतीनं पडत असेल. दारात रोज पत्रांचं पोतडं पोस्टमॅन उलटं करत असणार. त्या गुडघ्या एवढ्या पत्रांच्या ढिगात माझी भलताच किरकिरा सूर लावणारी केविलवाणी पत्र बाजूला पडणार. मी त्यात माझ्या रडगाण्याशिवाय दुसरं काहीच लिहू शकत नव्हतो. अशी पत्र सुनीताताई आणि भाई याला जरा सावकाशीनं उत्तर देऊ म्हणून बाजूलाच ठेवत असणार. कदाचित त्यांचा वर्षभरात आपली गेलेली पत्र वाचून असंही वाटत असणार की आता आनंदवयानं मोठा झाला आहे. त्याचं सर्व काही सुरळीत चाललं आहे. आता त्याची काळजी करण्याचं कारण नाही. बाकीचं सगळं खरं असलं तरी ताईंची आणि भाईंची मला अत्यंत मानसिक गरज होती. माझं भावनाप्रधान आणि काव्यात्म मन सुनीताताई हळुवारपणे समजून घेत होत्या. वात्सल्यानं जपत होत्या. त्यांचा प्रौढ समजूतदारपणा मला अतिशय धीर देत होता. विवश मनाला ठिकाणावर आणत होता. माझ्या घरी असं मला कुणी समजावून घेणारं, जपणारं नव्हतं. कुणाजवळ ती कुवतही नव्हती. माझे आईवडील दरिद्री संसाराच्या भयान भोवऱ्यात सापडलेले. म्हणून आईदादाला वाटे मीच त्यांना हात देऊन त्या भोवऱ्यातनं त्यांना काढावं. कारण कमावणाऱ्या कुणब्याच्या पोरा इतकं माझं वय झालेलं. त्यांना वर काढण्यासाठी निदान त्यांनी मला शिकू द्यावं. पण त्यांना धीर नव्हता आणि मला शिकण्यासाठी बालजन्म पुन्हा मिळणार नव्हता. मला समजून घेणारी आणि माझं सर्वस्व व्यक्त करणारी माझी फक्त कविताच होती. ताई आणि भाईंनी प्रथम ती समजून घेतली. हे उभयता माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी जीवनाची निश्चित दिशा मला नव्हती. भोवताली अस्ताव्यस्त पसरलेल्या महापुराच्या पाण्यासारखं जीवन दिसत होतं. कोणत्या दिशेने धडपडत गेलं म्हणजे किनारा गाठता येईल हे मला कळत नव्हतं. माझ्या या प्रयत्नांना ताई भाईंनी मनापासून दिशा दिली. ताईंच्या मातृत्वाचा सर्जनशील गूढ हात माझ्या मनाच्या कोंबावरून हळूवार फिरत होता. त्यामुळे मी त्याच्या मायेत खूप खोलवर गुंतत होतो. त्यांना कल्पना ही होती का नव्हती कुणास ठाऊक. त्यांच्या या अंतर्बाह्य आधारामुळे जीवनात मी निर्धास्त झालो होतो. भाईंची सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील वाङ्मयीन ताकद मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्या ताकदीवर मी भाळलो होतो. आपणही ती आपल्या आयुष्यात मिळवावी अशी वाङ्मयीन महत्वाकांक्षा मनात रुजली होती.
भाईंचं साहित्यिक यश हे माझं उद्याचं स्वप्न होऊन राहिलं होतं. या रूपवान स्वप्नांच्या संगतीत सतत राहावं असं वाटे. ताईभाईंच्या रूपात लाभलेली माझी ही शीतल सावनी कुणी चेटकीन हिरावून तर घेणार नाही ना, अशी अधूनमधून शंका येईनी मी अस्वस्थ होऊन जाई. ताईंचं बऱ्याच दिवसात पत्र न आल्यामुळं काळ्या शंकेची पाल ही माझ्या मनात सारखी चुकचुकत होती. पण प्रत्यक्षात माझी शंका व्यर्थ ठरली. ताईंचं विस्तृत पत्र आल्यावर मनातला हा प्रचंड भुरा ढग पार वितळून गेला आणि आकाश चंद्रप्रकाशाचं झालं. डिसेंबर, नाताळची सुट्टी. 2-3 दिवसांनी नववर्ष सुरू होणार होतं. मी नि वसंतराव पिटके रंकाळ्यावर फिरत होतो. पिटक्यांनी मला एक बातमी सांगितली. शंकर पाटील रेडिओची नोकरी सोडतायत. का? मी म्हणालो. मी त्यांना सहजपणे विचारलं. मला माहित होतं की शंकर पाटील नि पिटके हे जुने मित्र आहेत. त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार आहे. त्यांना एशिया फाउंडेशनची फेलोशिप मिळाली आहे. मध्ये व्यंकटेश माडगुळकरांना पण ही फेलोशिप मिळाली ना? तीच ती. वर्षभर नोकरीतून रजा घेऊन किंवा नोकरी सोडून लेखन करणाऱ्यास ही फेलोशिप दिली जाते. माडगुळकरांना ते शक्य नसावं असं दिसतंय. त्यामुळं ही फेलोशिप शंकर पाटलांना देण्यात आली आहे. आता ते नोकरी सोडून ही फेलोशिप स्वीकारणार आहेत. छान. आता त्यांच्या जागी दुसरं कोण येतंय ते बघूया. कोण येईल ते असं तुम्हाला वाटतंय का? मी म्हणालो. काही सांगता येत नाही. याच नोकरीवर पूर्वी द म मिराजदारही होते. पण त्यांनी ती नोकरी सोडली आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. या नोकरीत काहीतरी अवघड असावं असं वाटतं. कारण पाटीलही या नोकरीत आपला शिक्षकी पेशा सोडून आले होते. असं काय अवघड असणार तिथं? पाटील तर फेलोशिप मिळाली म्हणून नोकरी सोडतायत असं तुम्हीच म्हणता ना? पण पाटलांनी सोडली, माडगुळकरांनी सोडली नाही. फेलोशिप प्रथम त्यांना मिळाली होती. नोकरी सोडावी लागते म्हणून ती फेलोशिप त्यांनी नाकारली. पाटलांनी मात्र फेलोशिप स्वीकारून नोकरी सोडली. आता त्या जागी कोण घेतील असं तुम्हाला वाटतंय का? कुणीतरी ग्रामीण साहित्यिकच घेतील. त्या नोकरीचं स्वरूपच तसं आहे. ग्रामीण विभागासाठी रेडिओवर जे कार्यक्रम होतात त्यासाठीच ती जागा आहे. शेतीची, ग्रामीण विभागातील, समाजाची ज्यांना माहिती आहे नि जे ग्रामीण लेखन करतात अशाच लेखकांना ती मिळते असं वाटतंय. मग आम्ही अनेक ग्रामीण लेखकांची चर्चा केली. बाबा पाटील, उद्धव शेळके, मधु मंगेश कर्णिक, द का हसबनीस यांच्यापासून ते नुकत्याच लिहू लागलेल्या रा र बोराड्यांपर्यंतच्या नावांची चर्चा केली. फार न थोडं माझं लेखन नियतकालिकातून प्रसिद्ध झालं असतं तर बरं झालं असतं असा एक विचार माझ्या मनात क्षणभर येऊन गेला. 8-10 दिवसांनी माझ्या हातात एक इनलँड पडलं. माझ्या पत्त्याच्या बाजूला अर्जंट प्लीज असं इंग्रजीत लिहून ते अधोरेखित केलं होतं. कुणाचं असावं म्हणून पालटून पाहिलं तर व्यंकटेश माडगुळकरांचं नाव होतं. क्षणभर मला खरं वाटेना. गेल्या 2-3 वर्षात त्यांचं पत्र नव्हतं की माझी श्रुतिका गावकरी फडात ब्रॉडकास्ट झाली नव्हती. मी उत्सुकतेने पत्र फोडलं आणि वाचलं. तुम्ही सध्या काय करीत असता? कुठं नोकरी करता की नाही? शिक्षण पूर्ण झालं का? पदवी घेतली की नाही? घरचं कसं काय चाललं आहे? एक महत्वाचं काम आहे. त्यासाठी प्रत्यक्ष भेटू शकाल काय? अशा अर्थाचे प्रश्न विचारणारा मजकूर होता. मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. इनलँडवर अर्जंट प्लीज असं लिहिल्यामुळं मी लगेचच त्यांना हवी असलेली माहिती कळवणारं पत्र एक्सप्रेस डिलिव्हरीनं पाठवलं. त्याच पत्रात 14 जानेवारीला भेटण्यास येत आहे असंही लिहून टाकलं. माडगुळकरांच्या पत्राचा अन्वयार्थ माझ्या लक्षात आला होता. पत्र घेऊन संध्याकाळी मी तडक पिटक्यांकडे गेलो. त्यांना ते पत्र दाखवलं. पिटके पत्र वाचून म्हणाले, यादव, अभिनंदन. शंकर पाटलांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर तुमची नेमणूक करावी अशी माडगुळकरांची इच्छा दिसते. तुम्ही त्यांना ताबडतोब जाऊन भेटून या. पण वसंतराव, माझं रेडिओचं लेखन सोडलं तर काही साहित्य प्रसिद्ध झालं नाही. त्यामुळं नोकरीच्या संदर्भात इतर लेखकांच्या तुलनेत मी खूप कमी पडेन असं वाटतं. माझी शंका. इथं मुद्दा तो नाहीच आहे. माडगुळकर हे ग्रामीण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना ज्यांचं साहित्य आवडेल किंवा ज्या माणसांजवळ लेखनाची कुवत आहे असं त्यांना दिसेल ते त्या विभागात त्यांना घेऊ शकतात. त्यांना तो अधिकार असतो.
तुम्ही त्यांना बेलाशक जाऊन भेटून या. निदान वस्तुस्थिती काय आहे ते तरी कळेल. कदाचित त्यांनी आणखी काही ग्रामीण लेखकांना अशीच पत्र पाठवून माहिती मागून घेतली असेल. इतरांनाही भेटायला बोलवलं असेल. चाचपणी करून ते फायनल डिसिजन घेतील असंही असण्याची शक्यता आहे. तुम्ही जाऊन तर या, मग काय ते ठरवता येईल. पुण्याला जायला अजून 4 दिवस अवकाश होता. मी आणखी 2 मित्रांशी चर्चा केली. त्यांनी ठामपणे सांगितलं, संधी आली आहे, सोडू नका. रेडिओची नोकरी ही अत्यंत दुर्मिळ सुवर्ण संधी आहे. कागलला जाऊन आलो. आई दादांना ही गोष्ट सांगितली. त्यांचं पूर्वीपासून असं मत होतं की मी SSC पासनंच नोकरी करावी. त्यांनी आनंदानं होकार दिला. मामानाही होकार भरला. डॉक्टर भिंगारे हे पूर्वी आकाशवाणीवर स्टेशन डायरेक्टर होते. पण मतभेदांमुळे ती नोकरी सोडून गोखले कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून दाखल झाले होते. त्यांना या नोकरीच्या संदर्भात विचारून घेतलं. ते म्हणाले, बेलाशक स्वीकार, पण शिक्षण सोडू नको. ते कसं पूर्ण करायचं ते ठरव. बाहेरून सुद्धा MA ला बसता येईल. मी सारासार विचार करून रेडिओची नोकरी मिळाली तर स्वीकारायची असा मनाशी निर्णय घेतला. आपल्या साहित्यिक व्यक्तिमत्वाचा विकास पुण्यात होईल याची खात्री वाटत होती. महत्वाची अनेक नियतकालिकं पुण्यात निघत होती. नामांकित प्रकाशन संस्था तिथं होत्या. अनेक साहित्यिक पुण्यात राहत होते. साहित्य परिषदेसारखी महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र असलेली संस्था तिथं होती. मुख्य म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांच्यासारखा आघाडीच्या ग्रामीण साहित्यिकाचं जवळून मार्गदर्शन लाभेल, जिवलग सहवास मिळेल आणि आपलं वाङ्मयीन व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने घडेल असं वाटलं. आकाशवाणीचं कार्यालय म्हणजे साहित्यिकांचं मोहळ. तिथं अनेक साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असणार, त्यांचा परिचय होईल असंही वाटत होतं. आकाशवाणीवरून ज्यांचे कार्यक्रम ध्वनिक्षेपित होत त्या साहित्यिकांना समाजात आणि वाङ्मय क्षेत्रात मोठी प्रतिष्ठा होती. कोल्हापुरातील इतर अनेक साहित्यिक त्यासाठी धडपडत होते. त्यामुळं आकाशवाणीवरील आपली नोकरी आपल्याला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा देणारी ठरेल असाही तर्क मनात चाललेला. नोकरी मिळाली तरी शिक्षण सोडायचं नाही याचा मनाशी पक्का निर्णय होता. बाहेरून MA ला न बसता नियमित विद्यार्थी म्हणून बसायचं असंही योजलं होतं. मनात शिक्षणाला अग्रक्रम होता. त्यासाठी मी एक सुरक्षित वाट शोधली होती. BA झाल्यावर MA साठी पुण्याला गेलेल्या सुधाकर पाटीलच्या पत्रावरून मला पूर्वीच असं कळलं होतं की पुणे विद्यापीठात MA चे तास सकाळी 8 ते 12 पर्यंत असतात. त्यानंतर विद्यार्थी मोकळेच असतात. आकाशवाणीवरचा गावकरी फडाचा कार्यक्रम रात्री 8 ला संपतो. त्या अर्थी गावकरी फडाच्या नोकर वर्गाची ड्युटी रात्री 8 साडेआठ पर्यंत तरी असणार. म्हणजे दुपारी ते ऑफिस 12-1च्या सुमारास सुरू होत असणार. असं जर असेल तर आपणाला सकाळी 8 ते 12 या वेळात मराठीच्या तासांना नक्कीच हजर राहता येईल. पुण्यातील नामांकित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाची संधी घेता येईल. आपण ज्यांची पुस्तकं MA ला अभ्यासतो त्यातील अनेक प्राध्यापक पुण्याला आहेत. त्यांच्या सहवासात शिकता येईल. प्रत्यक्ष पुणे विद्यापीठात MA झालो तर तेही एक प्रतिष्ठाहोत्सव होऊ शकेल. 1 ना 2 असे अनेक विचार मनात सैरभर हिंडू लागले. 4 दिवस या विचारांच्या तंद्रीतच गेले. पुण्याला येऊन पोहोचलो. सुधाकर पाटीलला 14 जानेवारीला पुण्याला येतो आहे असे कळवलं होतं. त्याचं घर शोधत शोधत त्याच्या घरी जाऊन पोहोचलो. मोठ्या बहिणीच्या घरी तो राहत होता. तिथं जेवण घेतलं आणि त्याला सविस्तर माहिती दिली. त्याला बरोबर घेऊन मी आकाशवाणी केंद्रावर 2:30-2:45 जाऊन पोहोचलो. नोकरीविषयीच्या खाजगी गोष्टी होत्या म्हणून सुधाकर खालीच वेटिंग रूम मध्ये बसला आणि मी व्यंकटेश माडगुळकरांना भेटण्यासाठी माडीवर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. अंगात इस्त्रीचा साधा शर्ट आणि पायजमा होता. शिपायाला विचारून मी आत गेलो. माडगुळकर टेबलावर कागद ठेवून काहीतरी वाचत होते. तोंडात सिगारेट उदबत्तीसारखी जळत होती. 3-3.5 वर्षांपूर्वी त्यांना पाहिलं त्यापेक्षा थोडेसे सुटल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावर प्रौढता आल्यासारखी दिसत होती. नमस्कार, मी आनंद यादव. नमस्कार, बसा बसा. मी तुमचीच वाट पाहत होतो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी 2-3 मिनिटं झाल्यावर माझी सविस्तर चौकशी केली. पत्रात ती माहिती दिलेली असून सुद्धा मी पुन्हा एकदा ती ताजेपणानं सांगितली. नोकरीच्या धोरणानेच मी ती सगळी माहिती पुरवित होतो.
इथं एक स्क्रिप्ट रायटरची जागा आहे. आठवड्यातून 2दा म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी नभो आणि शेतकरी मंडळाचे 2 कार्यक्रम ब्रॉडकास्ट करायचे असतात. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शेतकी खात्याकडनं आणि शेतकी अधिकाऱ्याकडनं भाषणं, माहिती, डायलॉग्स मिळवायचे. ते ब्रॉडकास्ट करायचे. शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांची माहिती गोळा करून द्यायची. ॲग्रिकल्चर कॉलेज, शेतीविषयक कार्यालय इथं जाऊन संबंधित माहिती मिळवायची. शिवाय ग्रामीण विभागात इतरही काही किरकोळ कामं असतात. त्यात तुम्हाला मदत करावी लागेल. जमेल का हे काम? जमेल की. न जमायला काय झालं? गेली 20-25 वर्ष मी शेतीच करतोय. मग कधी जॉईन होता? बोला. त्यांनी एकदम गठ्ठ्याला हात घातला. मला 1-2 गोष्टी स्पष्ट करून घ्याव्याशा वाटतात. एक म्हणजे मी MA चा विद्यार्थी आहे. या वर्षाची म्हणजे जून 1960 पर्यंत माझी काही अडचण नाही. कारण मी सध्या ज्युनियर MA ला आहे. आता 1-2 महिन्यात आमची वार्षिक परीक्षा होईल. ज्युनियरच्या वर्षी अभ्यासाचं तसं काही प्रेशर नसतं. ते मी निभावून नेईन. पण सिनियर MA ला मला इथं पुणे विद्यापीठात नाव घालावं लागणार. इथले MA चे वर्ग सकाळी 8 ते 12 असतात. ते करून मी रात्री 8-8:30 वाजेपर्यंत ऑफिसचे काम करीन. कारण मला माझं शिक्षण अगोदर पूर्ण करणं जरुरीचं आहे. चालेल की. त्यात काही अडचण येईल असं वाटत नाही. तुमची ड्युटी 12 ते 8 अशी करता येण्यासारखी आहे. फक्त ऑफिशियल कामात कुठे व्यत्यय येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ती मी घेतो. एखाद्या दिवशी मला लवकर येणं भाग असलं तर मी येऊ शकेन. ठीक आहे. मग लवकरात लवकर जॉईन व्हा. घरचा विचार घ्या. तो घेतल्यातच जमा आहे. तुमच्या पत्रावरून थोडा अंदाज आला होता मला. त्यामुळं घरी या विषयावर चर्चा करून मी आलो आहे. ठीक आहे. मग कधी जॉईन होता? निदान 4-5 दिवस तरी लागतील. गावी जाऊन इकडे येण्याच्या दृष्टीने तयारी करावी लागेल. बाकीच्या गोष्टींचं काय? त्याविषयी आमचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह भागवत तुम्हाला सांगतील. अरे सपाटे, त्यांनी हाक मारली. काळी सावळी बुटकेली शर्ट पायजामा घातलेली हसऱ्या चेहऱ्याची एक व्यक्ती पाठीमागच्या बाल्कनीतून आत आली. हे कृष्णराव सपाटे विभागात स्टाफ असिस्ट म्हणून आहेत. गावकरी फडात गणपाचं काम करतात. माडगुळकर म्हणाले. हो, मी त्यांचे अनेक कार्यक्रम ऐकलेत. ते मनोरंजक आहेत. आकाशवाणी केंद्रावर हुबेहूब शेतकरीच बोलतोय असं ऐकणाऱ्याला वाटतं. ते ऐकून माणसंही चकित होतात. मी उत्साहानं बोललो. सपाटे हे आनंद यादव आपल्याकडं स्क्रिप्ट रायटर म्हणून लवकरच जॉईन होत आहेत. त्यांना भागवतांच्याकडे घेऊन जा आणि कॉन्ट्रॅक्ट संबंधी माहिती द्या. म्हणावं, मी त्यांना पूर्वीच बोललो आहे. त्यांचं झालं की या मग माझ्याकडे. मी आणि सपाटे भागवतांच्याकडे गेलो. ते भराभर काहीतरी लिहित होते. गच्च कुरळे केस, बारीक डोळ्यांची हालचाल जलद, काहीसा सपाट वाटणारा मंगोलियन वळणाचा चेहरा. चौकड्याचा मॅनिला घालून ते बसले होते. नमस्कार झाला. ते अतिशय जलद गतीने धावणाऱ्या भाषेत मला माहिती सांगू लागले. बोलण्यात काहीसा कोरडेपणा होता. एखादा अधिकारी काम मागायला आलेल्या माणसाशी कसा अटींच्या भाषेत बोलतो तसे माझ्याशी बोलत होते. बाकीच्या गोष्टींचं किंवा मी जॉईन होणार आहे याचं त्यांना काही नव्हतं. रुटीन मधीलच ती एक गोष्ट आहे अशा सुरात ते मला सांगत होते. माझी हडकुळी उंच मूर्ती, साधा पायजमा शर्ट, चेहऱ्यावर खेडगळ मवळ भाव, भाषेतील संथ नम्र सूर, एकूण अशहरी वाटणारं तेजहीन व्यक्तिमत्व बघून कदाचित त्यांच्या मनात माझ्याविषयी अनुकूल भावना निर्माण झाली नसावी असं वाटलं. त्यांना वाटलं असावं की स्क्रिप्ट रायटरच्या तोलामोलाचा मी माणूस नाही. मला ते प्रथमच म्हणाले, झेपेल का तुम्हाला हे काम? इथलं सगळं ऑफिशियल वर्क इंग्रजीतून करावं लागतं. मी ते करू शकेन. BA पर्यंत माझे इंग्रजीचे 2 पेपर्स होते. शिवाय तुमच्यासारखी मंडळी मला मदत करू शकतीलच की. आम्ही प्रथम पहिले 15 दिवस एखाद्याची ट्रायल घेतो. त्याला पहिलं कॉन्ट्रॅक्ट 15 दिवसांचंच असतं. मग त्या 15 दिवसात काम समाधानकारक वाटलं तर नंतरच कॉन्ट्रॅक्ट 1 महिन्याचं देतो. अशी 3-4 महिने ट्रायल घेऊन तुम्हाला पुढील कॉन्ट्रॅक्ट द्यायचं की नाही हे ठरवलं जातं. मग 3 महिन्यांचं, 6 महिन्यांचं अशी वर्षभर कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. मग तुम्हाला एक फायनल इंटरव्ह्यू होईल आणि तुम्हाला वर्षाखेर 1-1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल. इथं पडतील ते कामं करावी लागतील. कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल.
ओबीची कामं करावी लागतील. झेपेल का हे सगळं? विचार करून ते सांगा. मी थोडा चरकलो. भागवतांकडून बाहेर पडल्यावर व्हरांड्यात कृष्णराव सपाटे यांना विश्वासात घेऊन चर्चा केली. चर्चेतून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की इथली नोकरी रेग्युलर सर्व्हिस सारखी नाही, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची आहे. पेक्स सारखे सरकारी अधिकारी सोडले तर प्रोग्राम करणारे प्रोड्युसर, स्टाफ असिस्ट, अनाउन्सर ही सगळी मंडळी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी करतात. माडगुळकरांची नोकरी अशीच आहे. पण आपण नेमलेली कामं व्यवस्थित केली तर ही नोकरी चालू राहते. सहसा कुणाला काढत नाहीत. हळूहळू पगारात पैसेही वाढतात. मला साधारण वर्षभर 150 रुपये महिना मिळणार होता. आम्ही माडगुळकरांच्याकडे गेलो. त्यांना मी माझ्या शंका बोलून दाखवल्या. मी इथं कोल्हापूर सोडून येणार. मला कोल्हापुरात MA साठी महिना 40 रुपये फेलोशिप मिळते. ती शिकणाऱ्या पण नोकरी न करणाऱ्या विद्यार्थ्यालाच मिळते. मी आता इकडे आलो की मला ती मिळणार नाही. मी शिकवणे आणि लायब्ररीचं काम करतो. त्यांचंही मला थोडं धन मिळतं. तेही मी सोडून देणार. अशा अवस्थेत मी इथं आल्यावर मला प्रथम फक्त 15 दिवसांचंच कॉन्ट्रॅक्ट मिळणार. जर पुढचं कॉन्ट्रॅक्ट भागवत साहेबांनी दिलं नाही तर माझी वाताहत होईल. मग मी इकडे येण्याचं कसं काय धाडस करायचं? तुम्ही त्याची काळजी करू नका. आरंभी तसंच कॉन्ट्रॅक्ट देण्याची आणि ट्रायल घेण्याची पद्धत असते. तुम्हाला हे काम अजिबात जमलं नाही तरच पुढचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार कसं? तेव्हा तुम्हाला जमेल असा विश्वास वाटत असेल तरच या. रिस्क घेऊ नका. कामाविषयी मला विश्वास आहे. या कामात काही न जमण्यासारखं अवघड आहे असं मला वाटत नाही. मग तुम्ही तुमची चिंता करू नका. रिपोर्ट देणं, पुढील कामासाठी शिफारस करणं हे आमच्या हातात असतं. भागवत फक्त कॉन्ट्रॅक्ट साईन करतात. ठीक आहे. असं असेल तर मी येतो. तत्पूर्वी पु ल देशपांडे यांना मला विचारून घ्यावं लागेल. त्यांची अनुमती मिळाली की मी कसं येतो मी. निदान त्यांना या बाबतीत कळवलं तरी पाहिजे. ठीक आहे. सपाटे यांना सगळ्यांच्या ओळखी करून द्या. येतो मी म्हणालो. या. मी सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. कोल्हापूरचे बापू कुंभोजकर त्यात होते. मी कोल्हापूरचा आहे याचा त्यांना आनंद झाला. तुम्ही या असं त्यांनी आवर्जून सांगितलं. एकेकाळी रंगभूमीवर गाजवलेले नट नानासाहेब चापेकर त्या स्टाफ असिस्टंटमध्ये होते. तेच गावकरी फडात आबाची भूमिका करत होते. त्यांची निगणपाची ग्रामीण ढंगाची आवाज मला आवडत असे. बोलता बोलता नानासाहेब म्हणाले, तुम्ही या. तुमच्या श्रुतिका आम्हा सर्वांना आवडतात. त्यांच्याविषयी श्रोत्यांची पत्र येतात. तुम्ही आल्यावर नव्या नव्या योजना आपण राबवू. ते करू. पुण्यात मी अगदी नवखा आहे. माझं इथं कुणीच नाही. आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू ना. नव्यानं पुण्यात येणाऱ्या व्यक्तीची प्रथम अशीच अवस्था असते. तुम्ही या तर खरे. इथं राहण्याचा जागेचा प्रश्न फारच बिकट असतो म्हणे. तोही सुटेल. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही. प्रथम काही दिवस लॉजमध्ये राहावं लागेल. मग ओळखी होतात. ओळखीनं आपले सगळे प्रश्न सुटतात. नानासाहेबांनी मला धीर दिला. मला त्यांचं बोलणं आश्वासक वाटलं. भागवतांच्या बोलण्यानं डळमळीत झालेलं मन पुन्हा स्थिर झालं. मी पुण्यात यायचा निर्णय तात्पुरता तरी घेतला. सुधाकर पाटीलला वाट बघून बघून वैताग आला होता. तो आणि मी बाहेर पडलो. त्याला सर्व हकीकत सांगितली. भाईंना दिल्लीला तार करायची असल्याचंही बोललो. शिवाजीनगर तॉर ऑफिसमध्ये जाऊन आकाशवाणी पुणे केंद्रात गावकरी फडा स्क्रिप्ट रायटरच्या नोकरीसाठी मजकडे विचारणा करण्यात आली आहे. ती मी स्वीकारू का? सल्ला द्यावा. अशी तार केली. कोल्हापूरच्या पत्त्यावर पत्र मागवलं. शंकर पाटलांची भेट झाली असती तर बरं झालं असतं, पण ते रजेवर आहेत. मी सुधाकरला जाता जाता म्हणालो. का? त्यांनी खरोखरच फेलोशिप मिळाली म्हणून नोकरी सोडली की त्या नोकरीला कंटाळले होते आणि दरम्यान फेलोशिप मिळाली म्हणून नोकरी सोडली हे विश्वासात घेऊन विचारता आलं असतं. या नोकरीत इतर काही त्रास असेल तर तेही विचारून घेता आले असते. निर्णय घ्यायला मला अधिक निर्धास्त वाटलं असतं. अरे दमा मिराजदार माझे नातेवाईक आहेत. ते या नोकरीत काही दिवस होते. त्यांनाच आपण रात्री भेटूया. नोकरी संबंधी विचारूया. मी आनंदात तयार झालो. मिराजदार हे सुधाकरचे नातेवाईक आहेत याची मला कल्पना नव्हती. मिराजदारांच्या पोट धरून हसवणाऱ्या ग्रामीण कथा मी वाचल्या होत्या.
हातात पडणाऱ्या कोणत्याही मासिकात त्यांची कथा असेल तर मी ती प्रथम वाचत होतो. रात्री त्यांच्या घरी गेलो. प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याचं दिलखुलास व्यक्तिमत्व. अतिशय घरगुती बोलणी व्हावी तसे ते बोलले. बेलाशक या, काहीही धोका अडचण नाही. माडगुळकरांना जेवढा पगार मिळतो त्यापेक्षा 5-25 कमी किंवा जास्त रुपयांची ती फेलोशिप आहे. म्हणून माडगुळकरांनी नोकरी सोडली नसावी. एकदा नोकरी सोडली तर ती पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. त्यांना वर्षाची रजा वगैरे मिळाली नसावी म्हणून त्यांनी फेलोशिप सोडली असावी. शंकर पाटलांनी ते धाडस केले खरं. त्यांनी नोकरी सोडून फेलोशिप स्वीकारली. त्यांना पगारही 200-225च्या आसपास असावा म्हणूनही त्यांनी धाडस करणं सोपं गेलेलं दिसते. शिवाय ते ग्रॅज्युएट आहेत. त्यांना नंतर कुठेही नोकरी मिळू शकेल. तसं माडगुळकरांचं नाही. मला मिराजदारांनी सगळं समजावून सांगितलं. मी येण्याचा निर्णय पक्का केला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी कोल्हापुरात येऊन पोहोचलो. प्रवासात मनानं अनेक कोकिळ भराऱ्या मारल्या. माझं साहित्य मला निरनिराळे नजराने देव करत होतं. मी त्याला माझं घर, मळा आणि त्याच्यावरचे माझं निळ आकाश बहाल करत होतो. तर मित्रमैत्रिणींनो, कादंबरीचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या भागात मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असाच लोभ असू द्यात. धन्यवाद.